मलाही बरेच सारे प्रश्न माझे स्टुडंट विचारतात आणि हे प्रश्न तुमच्या मनातही असणार, म्हणजे हायड्रा फेशियल माझं चालत नाहीये किंवा माझं स्टीमर्स प्रॉपर चालत नाहीये, माझे मशीन्स मधनं करंट खूप येतोय किंवा कमी येतोय किंवा करंट येतच नाहीये, माझे हीट टूल्स पडून आहेत किंवा ते बंद पडलेले आहेत, असे बरेच सारे मशीन्सच्या सर्व्हिसिंग बद्दल किंवा त्याच्या मेंटेनन्स बद्दल तुमच्या मनात जर प्रश्न असतील आणि मशीनचे डॉक्टर जर तुम्हाला हवे असतील तर पुण्यातलं खूप बेस्ट युनिट आणि ट्रस्टेबल युनिट किंवा शॉप मी तुम्हाला आज सांगणार आहे. चला तर मग जाऊयात आपण शॉपवरती. चितळे चौकातनं मंडईकडे जो रोड जातो तिथे महालक्ष्मी मार्केट नावाची बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये मेन एंट्रन्स पासून तुम्हाला आत यायचं आहे आणि डाव्या बाजूला हलकंच टर्न व्हायचं. तिथनं 10वं दुकान आहे विजया इक्विपमेंट्स नावाचं. ओके, नरेंद्र सरांच्या दुकानात आहोत आपण महालक्ष्मी मार्केटमध्ये. तर आपण म्हणू शकतो की मशीनचे डॉक्टर आहेत. मी सरांना जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून ओळखते. कोणतं पण मशीनला त्यांनी हात लावला तर ते समजू शकतात की त्या मशीनमध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि खूप रिझनेबल रेटमध्ये आणि गॅरंटेड मशीनचं रिपेअरिंग आणि सर्व्हिसिंग होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आयकॉनिकचं सर्व्हिस सेंटर आहे. ओके सर, सगळ्यात महत्त्वाचं मशीनचं मेंटेनन्स चार्जेस कसे असतात? प्रोडक्टवर असतं. प्रोडक्ट म्हणजे 60 रुपयापासून 300-350 पर्यंत. ओके, मशीन म्हणजे मशीनच्या मॉडेलवरती आणि मशीनच्या प्रॉब्लेमनुसार सर्व्हिस चार्जेस आहेत. 60 रुपयापासून ते 300 रुपयापर्यंत मशीनचे सर्व्हिसिंग चार्जेस आहेत. तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की माझ्या सगळ्या ब्युटिशियन मित्रमैत्रिणींसाठी आमचे जे मशीन्स असतात गॅल्व्हॅनिक हाय फ्रिक्वेन्सी किंवा हायड्रा मशीन्स की हे असे सगळे मशीन्स पण तुम्ही रिपेअर करता? सगळ्या रिपेअर आणि त्याचं सर्व्हिसिंग पण होतं, राईट? ओके, आता अंकल. ओके सर, दुसरं म्हणजे हेअर ड्रेसरचे जे काही मशीन्स असतात म्हणजे आमचे टॉंगचे मशीन असतात, आयनिंग असतात, ड्रायर असतात किंवा हीट टूल्स आहेत, तर त्याचंही म्हणजे कधी कधी खूप हीट येते किंवा कधी कधी ते बंद पडतात, अचानक बंद पडतात, अचानक त्याच्यानं दूर यायला लागतो. तर असे मशीन्स पण तुम्ही रिपेअर करता? बरं, आता दुसरा अजून एक मला बेसिक प्रश्न आहे की बऱ्याचदा मशीन पडून असतात, वर्षानुवर्ष पडून असतात, त्याला हातच लावलेला नसतो, तर मग अशा मशीनला पण रिपेअर होतं का? हो, होतात. 75% रिपेअरिंगचे चान्सेस असतात जर फंगस धरला नसेल. खूप दिवस कारण लोक कधी कधी नको त्या जागी ठेवतात फंगस ऑटोमॅटिक. ओके, त्याला गंज लागतो थोडक्यात असं. बरं, म्हणजे वर्षानुवर्ष जरी मशीन पडून असतील तर त्याही रिपेअर होतात, पण बेसिकली त्याच्या आतले जे काही प्रॉब्लेम आहे ते सर सॉल्व्ह म्हणजे बघितल्याशिवाय तुम्हाला सांगू नाही शकत, पण नक्की तुम्ही सरांकडे येऊन मशीन दाखवू शकता. सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट तुम्हाला माहिती आहे की आपले व्हॅक्यूमचे नॉब जे बेसिकली फुटतात आणि हाय फ्रिक्वेन्सीचे नॉब हे इझिली मिळत नाही. हे सगळे नॉब्स किंवा इलेक्ट्रिक पार्ट नवीन आपल्याला शॉपमध्ये मिळणार आहे. येस सर, ह्या कपबद्दल आम्हाला सांगा ना, कारण हे कुठेच मिळत नाही खरं तर. हे कप इम्पोर्टेड येतात. ओके, त्यामुळे कोणी मागवत नाही, आपण खास ऑर्डर करून हे मागवतात. ओके, जेणेकरून आणि हे ॲव्हरेज साईज सगळ्या मशीन्सला बसतात, कोणतंही मॉडेल असू दे त्याला बसतात. ओके, दुसरं ग्रेट पार्ट आहे हाय फ्रिक्वेन्सीचे मशीन, म्हणजे हा जो पार्ट आहे ॲव्हरेज सगळ्या मॉडेलला बसतात. नाही, प्रत्येक मॉडेलचं वेगवेगळं असतं, म्हणजे ते आपण जर नसतील तर तुम्ही मागवून पण देऊ शकता. त्यामुळे हँडल जसं मिळेल तसं ते हँडल आपण त्या पद्धतीने आपण जसं तुमचं मशीनचं मॉडेल आहे किंवा हँडल साईज आहे त्या पद्धतीने तुमचे नॉब्स तर मागवूनही देतात. हा सगळ्यात बेस्ट पार्ट आहे. असं बऱ्याचदा गॅल्व्हॅनिकचं मशीनचे जे रोलर्स असतात ते ब्लॉक होतात किंवा हे मशीन म्हणजे हे नॉब पण मिळतात का तुमच्याकडनं किंवा ह्याचं पण सर्व्हिसिंग होतं? हो, नाही, नवीन पण मिळतात किंवा ते रिपेअर पण करू शकतो. ऑप्शन आहे. खूपच खराब झालं तर आपण रेकमेंड करतो की ते बदलीच करू शकतो. ओके ओके, आणि अल्ट्रासॉनिकचे किंवा हायड्राचे पण सगळे टेक्निकल जे काय पार्ट्स आहेत ते आपल्याकडे मिळतात म्हणजे नॉब्स रिलेटेड. ओके, म्हणजे बऱ्याचदा नॉबचा प्रॉब्लेम असेल ते नवीन पण मिळतात सरांचे. सर, दुसरा प्रश्न असा मला विचारला जातो की तुम्ही युनिटमध्ये किंवा सलून्समध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन सर्व्हिस देता का? सलून तिकडे गेलं तरी फक्त आपण प्रोडक्ट बघू शकतो, ते ओपन करून त्याच्या आतमधला इंटरनल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही, कारण का प्रॉब्लेम वेगवेगळे असतात, त्याचे पार्ट्स आपले वर्कशॉपवरच असतात. ओके, हां हां, सगळ्यात महत्त्वाचं व्हिजिट सर तिथे करू शकतात, काय टेक्निकल प्रॉब्लेम आहेत ते सांगू शकतात, पण सर्व्हिसिंग तुम्हाला सर्व्हिस सेंटरलाच येऊन करावं लागतं, कारण ते रिपेअरिंगसाठी जे काय मशीन्स लागतात जे काय टूल लागतात ते त्यांच्या वर्कशॉपलाच आहे. बरोबर? येस. ओके, आता सर सगळ्यात महत्त्वाचा दुसरा प्रश्न की पुण्याच्या बाहेर गावचे लोक किंवा आउट ऑफ महाराष्ट्राचे जे काही लोकांचे मशीन्स असतील तर ते बाय कुरिअर तुम्ही सरांकडे पाठवू शकता. ते एक साधारण आठवडाभरात रिपेअर करून तुम्ही रिटर्न करता काय 2-4 दिवसात? 5 ते 6 दिवसाच्या ग्रेस पिरियडमध्ये हे तुम्हाला बाय कुरिअर रिटर्न होतील. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया, कुठे ऑल ओव्हर इंडियासाठी ही सर्व्हिस अवेलेबल आहे. नक्की विचार करा.
खूप मोठं मशीन आहे किंवा आउट ऑफ पुण्याचे जे लोक आहेत की ज्यांचे मशीन्स खूप मोठे आहेत किंवा एवढं आणण्यापेक्षा जर त्याचा फोटो जर तुम्हाला व्हॉट्सअपवरती आधी दाखवला किंवा पाठवला तर त्या रिलेटेड क्वेरीज तुम्ही सांगू शकाल. त्याचा फॉल्ट आपण त्याला सांगून त्यांना सांगू शकतो की तुम्ही आणावं का नका आणावं, तिथल्या तिथं ते तुम्हाला सांगून ते रिपेअर होऊ शकतं. ओके, हा म्हणजे प्लस पॉईंट आहे. जर तुम्ही बाहेर गावावर नाही येणार किंवा तुमचं मशीन्स खूप मोठं आहे तर त्या रिलेटेड जे काही बेसिक प्रॉब्लेम आहे तर फोटो किंवा त्याचा व्हिडिओ तुम्ही सरांना पाठवू शकता. सर त्या रिलेटेड काही क्वायरीज तुमच्या क्वेरीज असतील तर त्यांनी सॉल्व्ह करतील. येस, सगळ्यात प्लस पॉईंट आयकॉनिकचं पुण्यातलं ऑथोराइज सर्व्हिस सेंटर सरांकडे आहे. सरांचा व्हॉट्सअप नंबर मी स्क्रोल डाऊन करतीच आहे, त्याच्यावरती सरांना नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. सर मशीनचे डॉक्टर आहे, त्यांचं विजय इक्विपमेंट पुण्यातलं बेस्ट ऑथोराइज सर्व्हिस सेंटर आहे. मी सरांना म्हणेन की मशीनचे डॉक्टर. तर असे काही तुमचे मशीन रिलेटेड क्वेरीज असतील आणि त्याचं सर्व्हिसिंग जर तुम्हाला करायचं असेल तर त्यांच्या शॉपला नक्की व्हिजिट द्या, ही मी गॅरंटी देते. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुमचे ब्युटी इक्विपमेंट विजय इक्विपमेंटमध्ये नक्कीच रिस्टार्ट होणार आहेत याची गॅरंटी तर मला आहेच आहे. असेच खूप सारे ब्युटी रिलेटेड हेअर रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच.